ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची सगळ्यांनाच आवडते असं नाही, पण इथं सांगितलेला माझ्या आजीच्या पद्धतीचा मसाला केला तर ही मिरची मात्र नक्कीच सगळ्यांना आवडेल. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीचा मसाला तयार करून अशी कोळी कोळी छोटी छोटी भरली शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची कशी करायची ते बघणार आहोत. तर फार काही अशी वेगळी पद्धत सांगत नाही आहे. माझ्या घरी माझ्या अगदी लहानपणापासून ज्या पद्धतीचा मसाला करून ही मिरची करते किंवा आमच्याकडची एक पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चवीला भन्नाट लागते आणि फार काही साहित्य लागत नाही. कदाचित तुमची आणि माझी रेसिपी सिमिलरसुद्धा असू शकते, पण तरीही तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे ती रेसिपी मी ट्राय करण्याचा प्रयत्न करेन. सुरुवात करूयात. भरली ढोबळी करण्यासाठी इथं मी 1/2 किलो छोटी छोटी ढोबळी घेतलेली आहे. तर कधीसुद्धा भरली ढोबळी करत असताना अशी कोवळी मिरची बघून घ्यायची. एकदम छोट्या छोट्या मिरच्या असतात ज्या पटकन शिजतात, त्याचं साल खूप जाड नसतं, त्यामुळे चवीला चांगल्या लागतात. आता ज्यावेळी आपण कोवळ्या मिरच्या घेतो, जर आपण त्याला इथून कट केलं तर त्याच्यातल्या बिया काढताना त्या तुटतात. त्यामुळे मिरची अशी मागच्या बाजूने कापून घ्यायची या पद्धतीने देठाच्या बाजूने, आणि मग असं सुरीने किंवा जर मिरची खूपच कोवळी असेल तर असा छोटासा चमचा घालून आतल्या बिया मोकळ्या करायच्या आणि याला असं बिया बाहेर काढून टाकायच्या. तर हे बघा, आता ही मिरची आपल्याला अगदी व्यवस्थित मसाला भरता येते आणि अशी मिरची केली तर मसाला बाहेरसुद्धा येणार नाही. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या मिरच्या कापून घेऊयात. तुम्हाला हवं तर असे 4 भागसुद्धा करू शकता, पण जर मिरची खूप जास्त कोवळी नसेल, थोडी मोठी असेल, तर मग ती तशी कापायला आणि बिया काढायला सोपी जाते. या मिरच्या खूप कोवळ्या आहेत त्यामुळे मी याला असं कापून घेते. तर अशा पद्धतीने आपण या मिरच्या पोकळ करून घेतलेल्या आहेत, याच्या बिया काढल्यात आणि हे बघा एकदम कोवळी छोटी मिरची आहे, तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता येते, तुटत नाही. आता आपण याचा मसाला करून घेऊ. पहिल्यांदा आपण याचं वाटण करू. 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण याचा मसाला करून घेऊ जो मिरचीमध्ये भरायचा आहे. त्यासाठी इथं 1 मोठी वाटी भरून मी भाजलेल्या दाण्याची भरड घेतली आहे. बारीक कूट करू नका, थोडीशी अशी भरड ठेवायची आहे. यामध्येच 1 चमचा भरून तिळाचा कूट घातला. तिळाचा कूट ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आता हे सगळं वाटण आपण जे तयार करून घेतलं आहे, हे लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. तुम्ही हवं तर या वाटणामध्ये आलं घालायचं असेल तरीसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये घालू 1.5 चमचा कांदा लसूण मसाला. हा सरिताज किचनचा कांदा लसूण मसाला आहे. सरिताज किचनची तेलं आणि कांदा लसूण मसाला, बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता यामध्ये घालूयात थोडीशी मिरची पावडर, साधारण चमचाभर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं, साधारण 2 चमचे, म्हणजे याला थोडासा ओलसरपणा येतो आणि बाइंडिंग हे चांगलं येतं. आणि हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घेऊ. तुम्हाला जर वाटलं की थोडंसं अजून बाइंडिंग हवं आहे, ओलसरपणा कमी आहे, तर अगदी चमचाभर थोडंसं पाणी घालून याला पुन्हा मिसळून घेतलं तरी चालेल. तर हे बघा, छान मसाला तयार झाला आहे, व्यवस्थित बाइंडिंग आहे, खूप ओला नाही किंवा कोरडा नाही आहे. आता थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, शिल्लक आहे म्हणून मी यामध्ये मिसळून घेते आहे. तर आपला हा मसाला तयार झाला आहे. तर आता हा मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, अगदी सोपं पडतं ज्यावेळी आपण अशा पद्धतीने मिरची पोखरून घेतो. याच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या. तर इथं आपल्या सगळ्या ढोबळी भरून झालेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत, सारण अगदी व्यवस्थित भरलं गेलेलं आहे. आता याची फोडणी करू. आता फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये घालायची मोहरी 1/2 चमचा. मोहरी तडतडली की जिरं घालायचं, हिंग घालूयात, गॅस करायचा आहे कमी, कढीपत्ता घातला. आता यामध्ये या भरलेल्या मिरच्या सोडायच्या. हा जो उरलेला मसाला आहे हा लगेच घालायचा नाही. आता ही मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची, अशी सगळीकडून डाग येईपर्यंत मिरची परतून घ्यायची. तर हे बघा, मिरची मस्त डाग येईपर्यंत परतून घेतलेली आहे. आता आपण जे वाटण केलं होतं किंवा जो मसाला शिल्लक राहिला आहे, हा वाटण मसाला यामध्ये घालायचा
थोडंसं पाणी घालायचं. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, कारण मिरचीला थोडंसं बाहेरून पण मीठ पाहिजे. मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला 9 ते 10 मिनिटं किंवा मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवायचं. फक्त मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचं. तर एक 9 ते 10 मिनिटं याला मंद आचेवर शिजून दिलं. याला फक्त आपल्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे. आता बघा यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि मसालासुद्धा मस्त शिजला आहे. रंग छान आलेला आहे. मिरचीसुद्धा चांगली शिजली गेली. हे बघा, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गॅस बंद करू आणि याला मिसळून घेऊ. मस्त गावरान मसाल्याची झणझणीत अशी भरली ढोबळी तयार झाली. तर तयार झाली मस्त चमचमीत झणझणीत एकदम गावरान मसाला तयार करून भरली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची. बरेच जण याला ढोबळीचा फ्राय असं सुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे काही तुम्ही वेगळ्या नावाने याला बोलवत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही वेगळी रेसिपी असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. मला ती तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. आणि या रेसिपीला फार काही साहित्य लागत नाही. जे तुम्हाला दाखवलं, जे आपल्या रोजच्या वापरातलं साहित्य आहे तेच साहित्य लागतं. करून बघा ही रेसिपी. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.